आपण साजरा करतो म्हणजे पुरणपोळी करून असा साजरा करतो बैलपोळा. पण नेमकी ह्या वर्षी तुम्हाला माहिती माझे सासरे वारले, आमचे ह्या वर्षीच वारले. तर वर्ष श्राद्ध होईपर्यंत आम्हाला कोणते पूर्णाचं बघू शकता. आणि आता ना हे मॅशर घेतलेलं आहे, त्याच्याने मी मॅश करून घेते. काय म्हणतात आपलं हे सुद्धा काढायचं आहे नागपंचमीचं, तर ते उद्या वाहून द्यायचं आहे. तर आता इथे नैवेद्य आणलेलं आहे बाप्पासाठी. तर इथे पुरणपोळी भजी आणि ते आता बाप्पाला तर नैवेद्य दाखवला आहे, तुम्ही बघितलं असेल. तर आता ना वरती जाऊन दादांच्या फोटोचा तिथे नैवेद्य दाखवून येते. हे कटाची आमटी, रस्सी आणि पुरणपोळी खाऊन झालेली आहे. की अरे नको नको थांब. आणि त्याच्यासोबत मस्त ही भजी. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा. तर खेड्यावर तुम्हाला माहिती खूप धूमधाम असते बैलपोळ्याची. मस्त बैलांची आंघोळ करतात. त्या दिवशी बैलांना काहीच काम नसतं, मस्त सजवतात, त्यांना मस्त गोंड्याचे हार घालतात. तर त्यांना छान पुरणपोळीचं जेवण देतात. तर आपल्या शहरामध्ये पण आपण साजरा करतो म्हणजे पुरणपोळी करून असा साजरा करतो बैलपोळा. पण नेमकी ह्या वर्षी तुम्हाला माहिती माझे सासरे वारले, आमचे ह्या वर्षीच वारले. तर वर्ष श्राद्ध होईपर्यंत आम्हाला कोणते सण नाही करता येते. तरी मग मी ना बैलपोळ्याचे बैल वगैरे काही आणणार नाही, पण पूजा वगैरे करून घे संध्याकाळी. आणि पुरणपोळ्या करणार आहे. पुरणपोळ्या आणि वरण भात किंवा रशी भात, पुरणपोळ्या असं स्वयंपाक करणार आहे छोटासा. भजे वगैरे एवढं काही करणार नाही. पण मग गाईसाठी फक्त मी गाई येतात ना आमच्याकडे, त्याच्या गायींसाठी मस्त नैवेद्य काढेल आणि देवासाठी पण नैवेद्य काढेल. पण बैल वगैरे काही आणणार नाही, बैलांची पूजा वगैरे काही इथे करणार नाही. पण स्वयंपाक करेल मी आणि नैवेद्य काढेल देवासाठी. तर असा दिवस आहे. तर तुम्हाला तेच सांगायचं होतं की बैलपोळा किंवा गणपतीचं पण मला काही वाटत नाही की म्हणजे वर्ष श्राद्ध होईपर्यंत गणपती पण नाही बसवता येणार असं वाटतं. आता वर्ष श्राद्ध 2 महिन्यांनी आहे वाटतं. वर्ष श्राद्ध दोन महिन्याने आहे. तर गणपतीचं पण मला काहीच माहिती नाही. तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की गणपती बसवता येईल की नाही, की कसा बसवायचा, किंवा घरातल्याच गणपतीची पूजा करायची. नक्की मला कमेंट करून सांगा, कारण मला काहीच माहिती नाही. तर तेच आता ना आता वाजले 12 आणि माझं घरातलं सगळं आवरलं, सगळं क्लिनिंग करून घेतलं. आपण सण असला तर सगळं क्लीन करून घेतो. स्वयंपाक झालेला आहे आणि मस्त तेलाची भाजी वगैरे केलेली आहे, रानभाजी. आणि पोळ्या भात वगैरे सगळं झालं. वैभव गेले हॉस्पिटलला, त्यांना काही सुट्टी नाही. विहानला पण सुट्टी नव्हती, पण त्याला सुट्टी दिली आज, कारण उशिरा उठली त्याच्यामुळे. आणि कियाराला सुट्टीच आहे, ती घरी आहे. तर मग विहान म्हणे मला पुरणपोळी खायची. म्हटलं चला करू संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक. आता गुळ आणून ठेवलेला आहे मी आणि डाळ वगैरे आहे की बघेल. आणि दुपारीच लगेच शिजण्यासाठी टाकून देईल मी डाळ आणते. तर चला जाऊन झाले, घर पण आवरून झालं बघू शकता. कियारा झोपली आहे. तर डाळ होती घरामध्ये, तर डाळ काढून ठेवलेली मी आणि गुळ पण काढून ठेवलेला आहे, तुम्हाला होते. तर एवढी डाळ आहे, तर एवढी टाकून देणार आहे मी शिजण्यासाठी. आणि गुळ आणलेला आहे बघू शकता. तर मस्त ना आजचा बेत संध्याकाळचा कटाची आमटी, भात, पुरणपोळी आणि बस तेवढंच असणार. आणि दुसरं मग कुरडई तळली तर कुरडई, नाही तर भजे काहीतरी करेल मी वेगळं. भजे मला असं वाटतं भजे थोडे डिफरंट करावे आज काहीतरी, तर बघते मी. तर चला आता इथे आवरलेलं आहे. आता वाजले संध्याकाळची 5 आणि म्हटलं चला आता डाळ ठेवून देते आपल्या पुरणपोळीसाठी. तर एवढी डाळ ठेवणार आहे आणि थोडंसं पुरण वगैरे चालेल, कारण मी आज आवडतंच. तर ना कुकरमध्येच ठेवणार, फक्त मी एकच शिट्टी होऊ देणार जास्त नाही. आणि त्याची मस्त कटाची आमटी करणार आहे छानपैकी. तर एवढी डाळ होती माझ्याकडे, तर ती ठेवून देते आता. थोडं 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर त्याच्यात आता ना थोडं किंचित मीठ टाकतात.
तर किंचित मीठ टाकलेलं आहे आणि आता कटाच्या आमटीसाठी ना खोबरं, कांदा, लसूण मस्त भाजून घेणार तव्यावर थोडस आणि मिक्सर मध्येच एकदम बारीक करून घेणार. तर इथे डाळ ठेवलेली आहे, एकच शिट्टी मोजून करायची आहे कारण खूप जास्त शिजून गेली ना तर मग काहीच उपयोग नाही. आणि पुरण ना मी कशी करून घेईन, फूड प्रोसेसर होतं माझ्याकडे, त्याचं ते खालचं खराब होऊन गेलं तर त्याच्यात नाही करणार. तर बघते तर पुरणाचं हे पण आहे, पुरण यंत्र पण आहे आणि नाही तर मी मिक्सरचं भांड बघेल आता कशात करायचं. तर इथे कटाच्या आमटीसाठी ना 2 कांदे घेतलेले आहे, उभे चिरून घेणार. तर आता 5 वाजले, 5 वाजेपासूनच लागली ना म्हणजे पटापट स्वयंपाक होईल. आणि आज श्रावणचा पण पहिला म्हणजे शेवटचा दिवस आहे, तर उपवास पण सोडावा लागेल. माझा उपवास आहे शेवटचा सोमवार. बघू शकता असं मी खोबरं भाजून घेते. मस्त नैवेद्य करून देवाला पण ठेवणार आणि वरती माझ्या सासऱ्यांचा फोटो आहे तिथे पण ठेवून येणार नैवेद्य, आजचा पोळ्याचा नैवेद्य. तर तेच लता पटापट ना मसाला मी तयार करून घेते आणि त्याच्यानंतर दाखवून तुम्हाला. इथे कांदा मस्त भाजून झालेला आहे, खोबरं पण मस्त भाजून झालेलं आहे मस्त छानपैकी. तर आता लसूण वगैरे सोलून आणि मस्त ना मसाला तयार करून ठेवते मी साईडला. आणि डाळ पण आपली शिजेलच, मग त्याच्यानंतर आधी कटाची आमटी करून घेईल, त्याच्यानंतर पुरण करणार, मग पोळ्या करणार आणि भात शेवटी टाकणार. तर असं करणार आहे. तर चला आता करून घेते. तर इथे ना सगळी तयार झाली आहे पुरणासाठी. डाळ पण शिजलेली मस्त, हे कट पण निघालेला आहे बघू शकता एवढा रस्सा बनवायला. आणि डाळ आहे, नंतर मसाला रेडी आहे आपल्या याचा, कटाचा रस्सा रेडी आहे. इथे ना मिरचीची भजी करणारे फेवरेट, दादांचे पण फेवरेट, माझे पण फेवरेट, वैभवचे पण फेवरेट. तर इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, जिरे, हळद, कोथिंबीर, धना पावडर, मिरची, मीठ असं एवढं घेतलेलं आहे. आता थोड्या वेळाने मिक्स करणार. सगळी रेडी तयारी करून ठेवली. इथे गुळ किसून ठेवलेला आहे. तर आता मी काय करते, याच्यामध्ये डाळ टाकून देणार आणि आपलं ना गुळ टाकून त्याच्यातच हे करणार आहे एकदम बारीक. तर हा गुळ टाकणार त्याच्यामध्ये एवढा. अंदाजे गुळ घेतलेला आहे, डाळ पण एकदम कमीच आहे, जास्त काही डाळ नाहीये. तर आता याच्यामध्ये डाळ पूर्ण ना आपल्याला हे करायची आहे, काय म्हणतात, गुळ पूर्ण मेल्ट करायचं आहे कमी जास्त करून. त्याचं पाणी आटसपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे असं बघू शकता. आणि डाळ थोडीशी जास्त शिजली ना तर पटकन ती मऊ होऊन जाईल, मॅश होऊन जाईल. अशी करता करता मॅश पूर्ण पुरण तयार होईल असं असं करून करून मसाले. आणि इथे आपला कोल्हापूरचा काळा मसाला सुद्धा टाकणार आहे मी हा. तर असे मसाले टाकले. आता आपण गरम झालं की तुम्हाला दाखवते. तर आता एक तेल तापलेलं आहे आणि आपल्याला पुरणाचं पण बघू शकता असं हळूहळू हे होतंय, काय म्हणता, घट्ट होणार सगळं. तर आता इथे मी तेलामध्ये मसाला टाकून घेते. थोडा टाकणार, जास्त टाकणार, बाकीला ठेवून दिले त्यासाठी वगैरे बस तेवढंच टाकते, एवढं ठेवून देते आणि तो खूप जास्त होऊन जाईल. हे होते तेल सुटतंय मसाल्याला छानपैकी. त्यात आता मसाले घालून घेते, कमी गॅस केला आणि 1 चम्मच हा मसाला टाकणार. नंतर हळद टाकणार, धना पावडर टाकणार आणि लाल तिखट टाकणार थोडंसं. तर जास्त तिखट नाही करायचं आहे रस्सा, सोबतच खायचं आहे. तर आता इथे सगळे मसाले मस्त मिक्स करून घेते. इथे बघू शकता मसाला असा मस्त झालेला आहे. आता आपण जे कटाची आहे ना रस्सा ते टाकून घेणार.
तर आता इथे पुरणाचं पण मस्त ना आटतंय सगळं दूध एकदम त्याच्यामध्ये मेल्ट झालेलं आहे. आणि आता याच्यात मीठ टाकते आणि मस्त छान बॉईल होऊ देणार. आता इतकं भारी आली आहे. आता नंतर तुम्हाला लास्टला सगळं दाखवते मी. आणि आता इथे ना पुरण पण मी हे करून घेते. काय म्हणता लगेच दिसलं जिथे वस्तू ठेवून देते म्हणजे पसारा होत नाही. आणि आता ना भाज्याचं पण पीठ आहे ना मिक्स करून ठेवणारच. आता इथे बघू शकता पुरणाचं सगळं हे होऊन गेलेलं आहे. आपलं पूर्ण आटलेलं आहे. अजून आटवायचं थोडंसं नुसतं असंच मॅशरने मॅश केलं ना तरी पुरण एकदम मस्त होऊन जाईल. तर मला वाटतं मॅशरनेच करावं. बघते आता पुरणाचं बघू शकता. आणि आता ना हे मॅशर घेतलेलं आहे त्याच्याने मी मॅश करून घेते. पुरण एकदम रेडी होणार मस्त गुळाचं. आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे बघू शकता. त्याच्यामध्ये काही हळद टाकायची गरज सुद्धा नाही. एवढा छान कलर आलेला आहे. असंच मॅश करून घेते. आपलं पुरण एकदम छान दिसतंय. चला आता सगळं मॅश करून घेते ह्या पद्धतीचं आणि तुम्हाला दाखवते. बघू शकता अशी मस्त पुरण मॅश झालेलं आहे. आता इथे टाकायचं आहे वेलची पूड. टाकते मी मस्त आणि मस्त मिक्स करून घेणार. तर आता याच्यात ना मस्त वेलची टाकलेली इतकं भारी वास. जसं जसं थंड होते ना तसं तसं एकदम हे होते सॉफ्ट आणि हार्ड होते थोडंसं. तर मस्त झालेलं आहे. आता मी ना मस्त काढून एका याच्यात ठेवते झाकून. इतका भारी वास येतोय याचा पुरणाचा. तर असं आपलं एकदम इन्स्टंट रेडी झालेलं आहे पुरण. एकदम भारी वास येतोय गुळाचा. तर बघू शकता असं पुरण एकदम रेडी झालेलं आहे. तर मी ना आता याच्यातच राहू देते झाकून ठेवते. तर आता असं झाकून ठेवते एक साईडला. आणि पीठ पण मळून घेणार आणि हे भज्यांचं त्यानंतर हे करणार. आता ही फ्रीज मध्ये ठेवते मसाला. आणि इथे आपली कटाची आमटी पण मस्त उकळते. तर आता पीठ मळून घेते मैदा आणि गव्हाचं पीठ टाकून. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी पुरणपोळ्या करीन त्यावेळेस दाखवते तुम्हाला. तर इथे मी बॅटर तयार करून घेतलेले आहे असं. आणि आपल्याला 2 पोळ्या पण झालेल्या आहे नैवेद्यासाठी. तर मग सगळं स्वयंपाक रेडी होईल. आता मी फक्त ना 2-3च भजे काढते आणि मग लगेच नैवेद्य दाखवून देणार. 3 तापट ठेवलेलं आहे. आता मिरचीला मस्त बॅटर लावून घेणार. तर इथे भजी रेडी आहे आणि आपलं काय म्हणतात पुरणपोळी पण रेडी आहे. तर नैवेद्य काढून घेऊ. आपलं आमटी कुरडई वेगळे काय कुरडईन ते काय केलं नाही. तर असं आपला साधा सिंपल नैवेद्य पुरणपोळी कटाची आमटी भात आणि भजे. तर चला आता नैवेद्य दाखवून घेऊ. तर इथे नैवेद्य आणलेला आहे. ही रांगोळी काढली होती सगळी पुसून टाकली आम्ही.
आणि हे ना काय म्हणतात आपलं हे सुद्धा काढायचं आहे नागपंचमीचं, तर ते उद्या वाहून द्यायचंय. तर आता इथे नैवेद्य आणलेला आहे बाप्पासाठी, तर ते ठेवून देते मध्ये. तर इथे पुरणपोळी भजी आणि ते आता बाप्पाला तर नैवेद्य दाखवला आहे, तुम्ही बघितलं असेल. तर आता ना वरती जाऊन दादांच्या फोटोचा तिथे नैवेद्य दाखवून येते. चला तर वरती जाते. आणि आता आई पण आज येतील, फिरायला गेल्या होत्या त्या तिकडे, काशी गया तिकडे गेल्या होत्या, आज येतील. तर मस्त आता नैवेद्य दाखवून येते दादांजवळ. वरती आली आहे तर दादांसाठी नैवेद्य. तुम्हाला हे दिसत असेल तर याचं काम चालू आहे अजून, म्हणजे काम सुरू व्हायचं बाकी आहे, तर कलरिंग बाकी आहे. तर इथे दादांचा फोटो लावलेला आहे, बघू शकता. कारण दादा इथेच राहायचे ना वरती, त्यांना खूप आवडायचं. तर हे दादांचा फोटो, तर दादांसाठी नैवेद्य. जेवण करून घ्या दादा. पुरणपोळीचा स्वयंपाक आणि मिरचीचे भजी त्यांचे फेवरेट होते. तर आता इथे ठेवून देते या ठिकाणी, आणि एक पाणी ठेवते छोटंसं याच्यामध्ये. तर हे वरचं किचन आहे, बघू शकता. आणि इथे आईंचा देवारा आहे इथे. आता येऊन त्या पूजा वगैरे करतील. तर आता ना नैवेद्य ठेवलेला आहे आणि इथे पाणी ठेवते एक साईडला इथे. तर असं दादांना मी नैवेद्य दाखवलेला आहे. चला की यायला जायचं ना. आता बाप्पाला पण नैवेद्य दाखवून झाला देवाऱ्यामध्ये खाली, वरती दादांना पण नैवेद्य दाखवून झालेला आहे. मग आता सगळ्यांना स्वयंपाक झालेलंच आहे ऑलमोस्ट. फक्त पुरणपोळ्या जेव्हा आम्ही खाऊ ना, गरम गरम जेवू ना, त्यावेळेस करेलच. तर चला, खाली माझी जाऊ राहते ना, तिने पण केला असेल पुरणपोळीचा स्वयंपाक. ते दाखवून झालेला आहे. आणि संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत. चहा पिला नाही आणि मस्त बाप्पाची पूजा पण झालेली आहे. आणि हा पसारा दिसत असेल तुम्हाला त्या रूमचा आहे, बेडचा, तिथं कलरिंगचं काम चालू म्हणून. बाप्पाची पूजा झाली, नैवेद्य दाखवून झाला. आणि आता इथे पीठ वगैरे सगळं झाकून ठेवणार. भजे आणि पुरणपोळी मस्त गरम गरमच करणार मी. तर आता मी माझ्यासाठी चहा ठेवते आणि मग त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. चला आता इथे जेवणासाठी ना पुरणपोळ्या करून घेते आणि भजे पण तळायचे आहे गरम गरम. तर चला, आणि छोट्या छोट्याच पोळ्या करणार. त्याला असं भरून घेणार पुरणपोळीचं भरपूर. तर मी मला एकच करणार आहे आणि विहानला एक करते. तर बघू शकता सगळीकडून पुरण गेलेलं आहे, इथे दिसत असेल तुम्हाला. तर आता मस्त तूप लावते. गेला का तो?
तर इथे मी 4 पोळ्या केलेल्या आहे. आता आई पण आलेली आहे ना, माई नंतर येते मस्त खायला. तर एवढं पीठ ठेवलेलं आहे. उद्या विहारला टिफिनला मी पुरणपोळी करून देईल, त्याला आवडते. तर आता एवढी, आणि त्याच्यानंतर भजी तळून घेते आणि मग झालं माझं. भूक लागली तर इथेच खाते गरम गरम पोळी मस्त. आणि इतकी मस्त झालेली आहे ना, बघू शकता. मला दुधासोबत आवडते, पण माझ भूक लागली खूप. उपवास होता, उपवास सोडून घेतला. मस्त. आता भजी काढून घेते इथे. तर याच्यात मिरचीची भजी काढलेली आहे, पीठ मळलेली त्यातच. तर बघू शकता अशी एकदम फिक्की आहे. एकदम भारी. तर इथे पुरणपोळी आणि भजी झालेले आहे. तर हे आईंना देते खाण्यासाठी. आणि आमचं तर माझी आधी पोळी झालेली पुरणपोळी खाऊन. आता भजी तळून घेते पूर्ण. चला हे देऊन येते. इथे मस्त आपले मिरचीचे भजे झालेले आहे. इतके टेस्टी लागतंय ना, काहीच तिखट नाही मिरची. विहान सुद्धा खाऊन लागतंय. विहानला बोलू आपण. विहान, विहान, ए विहान इकडे. हे मिरचीचं भजी आहे. विहान सुद्धा खाऊन जातो. याच्यात मिरची आहे, याच्यामध्ये खा. असं चाव ना, बघ बल तिखट आहे का? काहीच नाही ना, काहीच तिखट नाही. इतक्या फिक्या मिरच्या आहे ना, एकदम भारी लागतं. जेवण आणलेलं आहे, भात, भजी आणि मस्त कटाची आमटी. तुम्हाला दाखवते, इतकी छान तरी आलेली त्याला, बघू शकता. मस्त गरम केलेली आहे ही कटाची आमटी. वाव, खूप भारी वास येतो. तर असं जेवण आता वाढते. तर आता इथे मस्त वाढते ताट. विहान चमच आण ना भात खायला. तर इथे मी ना विहानला भात आणि रशी देते आणि साईडला तो हे पण खाणार. काय म्हणतात, कुरडई तळायची होती, पण मी पण खात नाही एवढी, म्हणून त्याच्यामुळे नाही. तर कटाची आमटी. विहान टेस्ट करून सांग बरं मला. कटाची आमटी. हे पुरणपोळ्या खायची का तुला? आहे ना तिकडे, नंतर खायची. आता मी पण मला वाढते रशी भात. मी पण घेतलेली आहे कटाची आमटी, रस्सी आणि पुरणपोळी खाऊन झालेली आहे. की अरे नको नको थांब. आणि त्याच्यासोबत मस्त ही भजी. मस्त. एकदम भारी भारी कटाची आमटी, एकदम मस्त. ती उरली ना उद्या सकाळी मस्त मी त्याच्यासोबत कुरडई तळून आणि त्यामध्ये भिजून खायची. इतकं छान लागते. आणि मिरचीची भजी सुद्धा इतकी भारी झालेली आहे. आणि तुम्ही पण या जेवायला. तर इथे आवरून बसले आणि डिशवॉशरला भांडे पण लावले. आणि थोडा जर स्वयंपाक राहिला ना पुरणपोळीचा वगैरे, तेव्हा खूप वेळ लागतो, उभं राहावं लागतं किचनमध्ये आणि थकवा पण येतो. तसंच मला थकवा पण आलेला आहे खूप. तर मस्त जेवण झालं. रशी तर इतकी छान झाली. तर वैभवने फोन केला होता की मला पण ठेव, मग त्यांना पण ठेवली. उद्या मस्त गरम करून देईल त्यांना भातासोबत. भात मस्त टाकून देईल. तर किचन आत्ता इतक्यात आवरलं. खूप पसारा झालेला. सण असलं की खूप पसारा होऊन जातो किचनमध्ये. सगळे भांडे हाताचे पण अर्धे घासले हाताने, बाकीचे डिशवॉशरला लावले. घर झाडून काढलं, कपडे वाळत केले. आता धुवायला टाकले होते मी कपडे, ते पण वाळत केले. तर असा होता माझा पूर्ण व्लॉग बैलपोळ्याचा. आणि बैलपोळा म्हणजे मला पूर्ण साजरा नाही करता आला, कारण तुम्हाला माहिती माझे सासरे वारले म्हणून बैलपोळा केला नाही आम्ही. म्हणजे बैल आणले नाही, त्यांची पूजा केली नाही.
पण बाकी नैवेद्य मी दाखवला, देवांना दाखवला, दादांना वरती म्हणजे माझ्या सासऱ्यांना तिथे ठेवून दिला नैवेद्य. तर असा होता माझा बैलपोळ्याचा सण. कसा वाटला साधा सिंपल सण नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल. बघायला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तर तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.